तांदळाचे घावण आणि नारळाची चटणी, परफेक्ट कॉम्बिनेशन. कोकणातली न्याहारी अशीच असते. यासाठी आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलेला तांदूळ दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचा. आता यामध्ये मीठ, थोडं पाणी घालून छान मिश्रण तयार करून घ्यायचं. चुलीवर किंवा गॅसवर बिडाचा तवा ठेवून त्याला चांगलं तेल लावून हे घावण घालून घ्यायचं. छान जाळीदार घावण तयार होतं. मिनिटभर झाकण ठेवून छान उलटून तयार होईल मऊ लुसलुशीत जाळीदार घावण. आता याबरोबर नारळाची चटणी तर हवीच. यासाठी खवलेलं ओलं खोबरं, मिरची, साखर, जिरं, थोडीशी चिंच एकत्र करून छान वाटून घ्यायचं. यावर घालूया मोहरीची चुरचुरीत फोडणी. तयार आहे आपला कोकणातला परफेक्ट नाश्ता, तांदळाचे घावण आणि नारळाची चटणी. तुम्ही कधी खाल्लंय का हे घावण?